नमस्कार, कशा सर्व मजेत ना। आज मी बनवणार आहे कोळंबी थाली। इथे 1 किलो मी कोळंबी घेतलेली आहे। शेपटीकडचा भाग ठेवलेला आहे आणि छान अशी कोळंबी साफ करून घेतलेली आहे। पोटाकडचा भाग आतमध्ये जो असतो धागा तर तो काढून घेतलेला आहे। आणि हे बघा अशा पद्धतीने धागा काढायचा आहे कोळंबीचा आपल्याला। आणि या बाजूनी पण धागा होता तर दोन्ही साइडनी धागे आहेत ते काढून घेतलेले आहेत। आता आपण मॅरिनेशन करून घेऊया। इथे 1 लिंबाचा रस घेतलेला आहे। मोठा लिंबू होता त्याचा पूर्ण लिंबाचा रस घेतलेला आहे कारण इथे 1 किलो कोळंबी आहे त्यासाठी 1 चमचा हळद लागणार आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालून घ्यायचे। नंतर मग यामध्ये मीठ घालायचे आपल्याला आणि कोळंबी चांगले असे मिक्स करून घ्यायचे। मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून द्यायचे। आता वाटण करायचे। अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यायचे। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे। तर यामध्ये 1 चिरलेला उभा कांदा घेतलेला आहे। अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं आणि टोमॅटो घेतलेला आहे 1 टोमॅटो। तर आपल्याला हे वाटण आहे ते कोळंबीच्या सारासाठी करायचं आहे म्हणजे कालवणासाठी। यामध्येच टोमॅटो घालून घेत आहे मी। खसखस घातलेली 1 चमचा, कोथिंबीर घालायचे आणि हे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे फास्ट गॅसवरती। बाजूला कुकरला भात लावलेला आहे। आता इथे आपण कोळंबी घी रोस्ट करूया। इथे तूप घेतलेले आहे 1.5 चमचा, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे। कांदा थोडासा मऊ होऊन द्यायचा आहे, जास्त लालसर करायचा नाही, मऊ होऊन द्यायचे फक्त। त्यामध्ये लाल मिरच्या घातलेल्या आहेत। इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली तर ती घालून घेतलेली आहे। परतून घ्यायचे 1-2 मिनिटासाठी। कांदा जास्त लालसर करायचा नाही आपल्याला, फक्त नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। यामध्ये 1 चिरलेला टोमॅटो, लाल चवीप्रमाणे मीठ, हळद आणि तिखट मसाला घालायचा आहे। बस फक्त एवढंच मसाले घालायचे, बाकी काही घालायचं नाही। साधं सोप्या पद्धतीने हे होणार आहे। तो मसाला परतेपर्यंत हे आपण वाटून घेतलेले तर ते आपण वाटून घेऊया। मसाला हा परतलेला आहे। आता यामध्ये आपण कोळंबी मॅरिनेशन करून घेतलेली तर ती घालायचे आणि पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही। असंच आपण हे वाफेवरती परतून घ्यायचे हे कोळंबी। आता आपण कालवणासाठी फोडणी देऊया। 3 चमचे तेल घेतले, त्यामध्ये हळद, तिखट, मीठ आणि गरम मसाला घातलेला आहे। आणि जो आपण वाटलेला वाटप आहे तर तो घालायचा आहे। तो छान असा परतून घ्यायचा आपल्याला, छान परतून घ्यायचे। आणि बाजूला बघताय घी रोस्ट आहे तर ते आपलं तयार होते कोळंबी घी रोस्ट। आणि ह्यामध्ये मी त्रिफला घातलेले आहेत, कोळंबी घातलेले आहेत। रस्स्यामध्ये मी आहे ना कोळंबीच्या पाठच्या शेपटीकडचा भाग आहे तर तो काढून घेतलेला आहे। आणि हे छान असे कोळंबी परतून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला मसाल्यामध्ये। आता हे आपण कोळंबी घी रोस्ट आहे तर ते पण झालेली आहे। हे बघा हे परतून घ्यायचे आपल्याला असे थोडेसे मसाल्यामध्ये, म्हणजे चांगलं असं तेल सुटतं मसाल्याला पण। आता यामध्ये आपल्याला थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घालून मी गरम पाणी घातलेलं आहे तर थोडंसं हिसळून घेतलेलं आहे। आणि यामध्ये पण गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे गरम पाणी घातल्यामुळे आहे ना तरी चांगली येते आणि चव पण छान येते। त्यामुळे आपल्याला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालायचं आहे। आता हे कोळंबी शिजून द्यायची। आता आपण कुरकुरीत कोळंबी फ्राय करायचे। हळद, तिखट, मीठ आणि तांदळाचं पीठ आणि मक्याचं पीठ घेतले म्हणजे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। तर आता इथे बघा हे मॅरिनेशन केलेलं आहे कोळंबी, तर त्याच्यामध्ये आपण अजून थोडंसं यामध्ये मसाले ॲड करूया। आता या कोळंबीला आपण जी अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट केलेली तर ती थोडीशी लावून घ्यायची आहे, म्हणजे तिखटपणा थोडासा येईल। हे बघा अशा प्रकारे हे मी लावून घेतलेले आहे। हिरवी पेस्ट जी आपण केलेली, तिखट घालायचं आहे थोडंसं स्पायसीपणा येण्यासाठी, तिखटपणा होण्यासाठी। ह्यामध्ये अर्धा 1 चमचा तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आहे परत थोडीशी, यामध्ये मीठ घातलेलं आहे कारण आपण ते मीठ घातलेलं ते 1 किलोच्या ह्याच्याने कोळंबीला थोडंसंच घातलेलं तर आपल्याला पाहिजे आता मीठ। आणि यामध्ये घेतलेलं आहे विनेगर, मी घेतलेलं आहे हे बघा व्हाईट विनेगर घेतलेलं आहे। आणि अंडं घेतलेलं आहे, जे अगोदर तिथे त्याच्यामध्ये दिसते ते थोडंसं पाणी घालून हळद, तिखट, मीठ थोडंसं हे केलेलं आहे त्यामध्ये मी, म्हणजे कसं पटकन असं मिक्स होतं। आणि त्यामध्ये 1 अंडं घातलेलं आहे आणि विनेगर घातलेलं आहे। इथे आपण जो ह्याचं पीठ करून तयार घेतलेलं कॉर्नफ्लॉवर
तांदळाचं पीठ आणि हळद तिखट मीठ त्यामध्ये आपल्याला घोळवायचं आहे. नंतर अंड्यामध्ये परत एकदा अशी तीच प्रोसेस करायची आहे डबल. आणि ते ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, नॉर्मल ब्रेड क्रम्स आहेत, मिक्सरला बारीक करून घेतले, त्यामध्ये पण थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर ते असं करून आपल्याला हे घोळून घ्यायचं. तुम्ही बघितलंच असेल. आणि इथे कोळंबी पण शिजलेली आहे, छान अशी मस्त झालेली आहे कोळंबी. तर आपण इकडे फ्राय करून घ्यायचं आहे. बघा दुसरा पॅन ठेवलेला आहे, त्या पॅनमध्ये मी इथे कोळंबी फ्राय करून घेत आहे. शॅलो फ्राय करून घ्यायचे, तुम्ही तळून पण घेऊ शकता, पण मी शॅलो फ्राय केले. मस्त अगदी कुरकुरीत होते आणि एकदम भारी लागते. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला बहुतेक 8 ते 9 पीस 350-400 रुपयाला मिळतात कोळंबी क्रिस्पी म्हणून किंवा कोळीवाडा म्हणून. तर असेच हे अशा प्रकारे जर घरी बनवलं तर एकदम मस्त असे कुरकुरीत कोळंबी होते आणि मस्त लागते कोळंबी. स्टार्टर म्हणून तर पण आपण खाऊ शकतो. अशा प्रकारे सर्व कोळंबी मी हे मॅरिनेशन करून ठेवलेली. आणि अशीच कोळंबी तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता, 1 आठवडाभर काही होणार नाही. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण फ्राय करू शकतो किंवा शॅलो फ्राय करू शकतो. तर मी अशा पद्धतीने मला जेवढ्या लागणार आहेत कोळंबी तर तेवढ्या मी फ्राय करून घेणार आहे. सर्व कोळंबी तसेच केले. आणि लसूण घालायला पहिल्या बॅचला विसरली, मग दुसऱ्या बॅचला मी यामध्ये लसूण घातलेला. लसूणचा तेलामध्ये जो सुगंध येतो ना तर तो छान लागतो. तर अशा प्रकारे ही कोळंबी फ्राय झालेली आहे आपली. आणि इथे भाकरी, कांदा, लिंबू आणि भात केलेला आणि कोळंबी कुरकुरीत, घी रोस्ट आणि कोळंबीचं कालवण, रस्सा. अशा प्रकारे आपली कोळंबी थाळी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. याच्यामध्ये सांगायचं म्हणजे कोळंबीचं कालवण पण मस्त झालेलं आणि कोळंबी घी रोस्ट पण तुपामध्ये केलेली, 1 नंबर झालेली कोळंबी. नक्की करून बघा. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.